अति तिथे माती. अर्थ, कोणतीही गोष्ट अति केली तर नुकसान होते. वाक्य, अति अभ्यास केल्यामुळे तो आजारी पडला. अति तिथे माती. नाचता येईना अंगण वाकडे. अर्थ, स्वतःचा दोष दुसऱ्यावर टाकणे. वाक्य, त्याला काम जमत नाही आणि म्हणतो साधनेच खराब आहेत. नाचता येईना अंगण वाकडे. उंटावरून शेळ्या हाकणे. अर्थ, दूर राहून कारभार करणे. वाक्य, तो ऑफिसमध्ये न येता घरी बसून सूचना देतो. उंटावरून शेळ्या हाकतो. हातचे सोडून पळतेच्या पाठी. अर्थ, निश्चित गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीमागे धावणे. वाक्य, नोकरी सोडून तो अनोळखी व्यवसायात गेला. हातचे सोडून पळतेच्या पाठी लागला. जशी करणी तशी भरणी. अर्थ, कर्मानुसार फळ मिळते. वाक्य, त्याने वाईट वागणूक दिली, आता त्यालाच त्रास होतो आहे. जशी करणी तशी भरणी. थेंबे थेंबे तळे साचे. अर्थ, थोड्या थोड्या प्रयत्नांनी मोठे काम होते. वाक्य, रोज थोडी बचत केली तर मोठी रक्कम जमते. थेंबे थेंबे तळे साचे. घरचा आहेर. अर्थ, स्वतःच्याच लोकांकडून विरोध होणे. वाक्य, त्याच्या योजनेला घरच्यांनीच विरोध केला, हा तर घरचा आहेर झाला. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अर्थ, मोठ्या प्रयत्नानंतर छोटा परिणाम. वाक्य, एवढी बैठक घेऊनही काही निष्पन्न झाले नाही. डोंगर पोखरून उंदीर काढला. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. अर्थ, अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. वाक्य, त्याने छोटी मदत मागितली होती पण मोठी संधी मिळाली. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ, भांडणासाठी दोन्ही बाजू जबाबदार असतात. वाक्य, दोघांनीही चूक केली, एका हाताने टाळी वाजत नाही. सावधगिरी बाळगली तर अपाय टळतो. अर्थ, काळजी घेतल्यास नुकसान टाळता येते. वाक्य, हेल्मेट घातले तर अपघातात धोका कमी होतो. सावधगिरी बाळगली पाहिजे. जळत्या घरात तेल ओतणे. अर्थ, आधीच वाईट परिस्थितीत भर घालणे. वाक्य, त्याच्या रागावर आणखी टोमणे मारणे म्हणजे जळत्या घरावर तेल घालणे. साप निघून गेल्यावर लाठी बडवणे. अर्थ, वेळ निघून गेल्यावर उपाय करणे. वाक्य, परीक्षा झाल्यावर अभ्यास करणे म्हणजे साप निघून गेल्यावर काठी बडवणे. दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात. अर्थ, एकदा फसल्यावर माणूस सावध होतो. वाक्य, तो आता व्यवहारात जपून वागतो. दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितो. जसा देश तसा वेश. अर्थ, परिस्थितीनुसार वागणे. वाक्य, परदेशात गेल्यावर त्याने स्थानिक पद्धती स्वीकारली. जसा देश तसा वेश. मन चांगले तर जग चांगले. अर्थ, विचार चांगले असतील तर सर्व चांगले वाटते. वाक्य, तो नेहमी आनंदी असतो. मन चांगले तर जग चांगले. काळ आला की वेळ येते. अर्थ, योग्य वेळ आल्यावर गोष्ट घडते. वाक्य, त्याला संधी मिळालीच. काळ आला की वेळ येतेच. तोंड देखले बोलणे. अर्थ, खोटे कौतुक करणे. वाक्य,
तो तोंड देखले कौतुक करतो, पण मनात काहीतरी वेगळे असते. दिसते तसे नसते. अर्थ बाह्य रूपावर विश्वास ठेवू नये. वाक्य ती गोष्ट सोपी वाटली पण कठीण निघाली. दिसते तसे नसते. उगीचच वाऱ्यावर बोट ठेवणे. अर्थ अंदाजाने बोलणे. वाक्य पुरावा नसताना आरोप करणे म्हणजे वाऱ्यावर बोट ठेवणे. 2 घडीचा पाहुणा. अर्थ थोड्या वेळासाठी येणारा. वाक्य तो फक्त 2 दिवस राहिला, 2 घडीचा पाहुणा ठरला. घरचा आहेर बाहेरचे कौतुक. अर्थ आपले लोक कमी लेखतात. वाक्य त्याच्या कामाचे बाहेर कौतुक झाले, पण घरचे आहेर मिळाले. जिथे जाईल तिथे राहील. अर्थ सर्वत्र नाव कमावणे. वाक्य त्याचे काम चांगले असल्याने तो जिथे जाईल तिथे राहील. लात मारीन तिथे पाणी काढीन. अर्थ खूप ताकदवान असणे. वाक्य तो खूप मेहनती आहे, लात मारील तिथे पाणी काढील. आगीतून फुफाट्यात पडणे. अर्थ एका संकटातून दुसऱ्यात पडणे. वाक्य नोकरी सोडून त्याने व्यवसाय केला, व्यवसायात बुडाला, आगीतून फुफाट्यात पडला. कानावर हात ठेवणे. अर्थ जबाबदारी नाकारणे. वाक्य चूक झाली तेव्हा तो कानावर हात ठेवतो. नाक खुपसणे. अर्थ दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे. वाक्य प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नकोस. हात धुवून मागे लागणे. अर्थ हट्टाने त्रास देणे, मुद्दाम त्रास देणे. वाक्य तो माझ्या चुका शोधायला हात धुवून मागे लागला आहे. 4 दिवस चांदणे. अर्थ सुख तात्पुरते असणे. वाक्य त्याचे यश 4 दिवस चांदणे ठरले.